जालन्याच्या अंबड शहरात दुचाकीवर आलेल्या दोघांनी चांदीचे दागिने लांबवले. 7 किलो चांदी लंपास. घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. व्यापाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 13 ते 14 लाखाचे नुकसान. व्यापाऱ्याच्या कारमधून चांदीच्या दागिन्याची बॅग लंपास करताना दोघे चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद. एकाला होते हेल्मेट तर एक होता विदाऊट हेल्मेट. लाखो रुपये किमतीची चांदी चोरट्यानं पळवली. जालन्याच्या अंबड शहरात सराफा बाजारात व्यापाऱ्याच्या कारमधून चांदीचे दागिने असलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली. किरकोळ दागिन्याची विक्री करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील सराफा व्यावसायिक मयूर सुरेश सुराणा हे अंबड शहरात आले होते. अंबड शहरातील सराफा बाजारात दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या कारमधील चांदीच्या दागिन्याची भरलेली बॅग चोरून नेली. कारमध्ये 2 बॅग होत्या. टोटल एकूण 15 किलो चांदी होती. त्यापैकी 7 किलो चांदीची बॅग लंपास केली. या दागिन्याची किंमत 13 ते 14 लाख रुपये असल्याचे व्यापाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. आजूबाजूच्या परिसरातील CCTV फुटेजमध्ये एक हेल्मेट घातलेला तर दुसरा विना हेल्मेट असलेला असे दोघे चोरटे बॅग घेऊन पसरवताना दिसत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. सराफा व्यावसायिकांनी कार रस्त्याच्या कडेला उभी असताना संधी साधून एका चोरट्याने गाडीच्या पाठीमागूनचा दरवाजा उघडला. त्यानंतर कारमधील काळ्या रंगाच्या चांदीच्या दागिन्याची भरलेली बॅग घेऊन तो पाठीमागून दुचाकीवर आलेल्या साथीदारासह पसार झाला. यावेळी एका चोरट्याने त्याच्या चेहऱ्यावर कोणताही रुमाल किंवा हेल्मेट घातले नव्हते तर त्याच्या साथीदाराने डोक्यावर हेल्मेट घातले होते. ही संपूर्ण चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. दरम्यान गजबजलेल्या सराफा परिसरात घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर पोलिसांपुढे चोरटे शोधण्याचे आव्हान आहे.